नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन कथेमध्ये. 2 पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतूचे अति लाड. अगदी आजी आजोबापासून ते काका काकू आत्या वगैरे सगळ्यांचीच नीतू लाडकी. नील मोठा आणि नीतू लहान. मग दादाजवळ तर खूपच लाड. दोघेही शिक्षणात हुशार होती, पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच आईला हातभार नव्हता तिचा. तिला निर्मलाबाई काही बोलणार तर सगळे त्यांनाच बोलायचे. आपल्यात आहे तोपर्यंत तरी खाऊ दे आई, तर नंतर सासरी तर करायचंच लागेल ना. आई म्हणून हे सगळं निर्मलाबाईला काही पटत नसे, पण बोलता येत नव्हतं सगळ्यांसमोर. काळजी वाटायची त्यांना. सासरी कसं निभवणार देव जाणे. शिक्षण पूर्ण झालं तर सगळ्यांनी नीतूसाठी स्थळ सुचवायला चालू केलं. योगायोगाने जवळचं स्थळ पसंत पडलं. सासरची लोक पण सुशिक्षित होती. एकुलता एक मुलगा होता. सगळं छान होतं. थाटामाटात लग्न पार पडलं. नीतू सासरी गेली. नव्याचे 9 दिवस संपले, पण नीतूचे काही नवीन दिवस संपत नव्हते. उशिरा उठायचं, आरामात सासऱ्यासमोर येऊन सोफ्यावर बसून चहा प्यायचा, मग आंघोळ. स्वतःपुरताच आवडेल तो नाश्ता बनवायचा आणि खायचा. सासू समजदार होती. तिला वाटायचं नवीन आहे, वेळ लागणार नवीन घरी ॲडजस्ट व्हायला. सासूबाई लवकर उठून सासऱ्यांचा डब्बा, मुलाचा नाश्ता, डब्बा सगळं आवरायच्या. कधी कधी तर मॅडम नवरोबा गेले तरी झोपतच असायच्या. तरी घरच्यांकडून कसलीच तक्रार नव्हती. दोन्ही वेळेचं जेवण सासूबाई बनवायच्या. 3-4 महिने गेले असेच लग्नानंतर. त्यात 2 वेळा नीतू माहेरी जाऊन आली. 4 महिन्यात पण तिच्यात काहीच फरक पडला नाही. बघून सासूबाई म्हणाल्या, नीतू मी पण थकले आता. अगं आता होत नाही मला. तू आता घराची आणि किचनची जबाबदारी घे. तसं मॅडमचा पारा चढला. मी माझ्या घरी कधीच काम केलं नाही. तुम्हाला नाही जमत तर कामवाली ठेवा. मी नाही करणार जेवण वगैरे. आणि मग ते रोजचंच मॅडमचं चालू झालं. मग हळूहळू सासू सुनेत खटके उडू लागले. जरासं काही झालं की नीतू माहेरी येऊ लागली. पण लाडकी म्हणून तिला कुणीच दुखवत नसायचे, आई सोडून. निर्मलाबाईंना काही पटत नसे, पण नाईलाज. 6-7 महिने झाले. एक दिवस चक्कर येऊन पडली नीतू. सासू सासरे घाबरले. डॉक्टरांना घरी बोलावलं. डॉक्टरांनी चेक करून गुड न्यूज असल्याचं सांगितलं. तसं सगळं घरच आनंदित झालं. मग काय, नीतूला सगळं बेडवरच द्यायच्या सासूबाई. पण कधीच नीतूच्या तोंडातून सासूबाईबद्दल आदराचे 2 शब्द निघत नव्हते. 7 महिने झाले. सासूबाईंनी डोहाळ जेवण थाटामाटच साजरा केला. बाळपणासाठी नीतू माहेरी आली. नीलच्या पण लग्नाची चर्चा घरी सुरू झाली होती. नात्यातील मुलगी पाहितली. सुंदर सुशील होती. रेवती तिचं नाव होतं. साखरपुडा झाला. एक दिवस नीतूच्या पोटात अचानक दुखायला लागलं. घाईमध्ये हॉस्पिटलला नेलं. थोड्याच वेळात डॉक्टरांनी येऊन सांगितलं, मुलगी झाली आहे. आई आणि बाळ सुखरूप आहेत. सगळे आनंदित होते. नीतूच्या सासरी कळवले. त्यांनाही खूप आनंद झाला. थोड्याच दिवसात नीतूला डिस्चार्ज मिळाला. घरी दोघींचे थाटामाटात मोठे स्वागत झाले. सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे खूप आनंदित होते. आता नीलच्या लग्नाची तयारी चालू झाली. नीतूला सासरचे घ्यायला आले. काही दिवसाने नीलचं लग्न होतं. कथेचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.